महाराष्ट्रात प्रथमच महिलांचे मुंडन आंदोलन. समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचा 58वा दिवस. मुंबई ता 5 प्रतिनिधी. प्रगतिशील महाराष्ट्रात प्रथमच महिला आंदोलनकर्त्या मुंडन करण्याच्या तयारीत असून राज्यातील समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने तीव्र स्वरूप धारण केले आहे. 9 मार्च 2026 पासून सुरू असलेल्या या आंदोलनाचा आज 58वा दिवस असून सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वी 20 एप्रिल रोजी पुरुष कर्मचाऱ्यांनी मुंडन करून आंदोलन केले होते. आता 7 मे पर्यंत शासनाने नियमितीकरणाबाबत निर्णय न घेतल्यास 8 मे रोजी महिला कर्मचारी मुंडन आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांच्या मृत्यूनंतरच सरकार जागे होणार का, असा सवाल आझाद मैदानावर बसलेल्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. सुमारे 3000हून अधिक कर्मचारी मागील 20 ते 25 वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असून कायम सेवेत समावेशासाठी ते बेमुदत उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन करत आहेत. विशेष म्हणजे 2024 मध्ये दिव्यांग विभागातील काही कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आले, मात्र उर्वरित कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष कायम आहे. या आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी विविध मार्गांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिणी, रस्ता रोको, वृक्ष चढाई, थाळीनाद, गाण्यांच्या माध्यमातून आंदोलन आणि पुरुषांचे मुंडन असे अनेक प्रकार त्यांनी केले. तरीही मंत्रिमंडळातील एकही मंत्री आझाद मैदानावर भेट दिली नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. दरम्यान विरोधी पक्षात असताना अनेक नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत सत्तेत आल्यावर प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आजही तोच प्रश्न कायम असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यंग वाइज न्यूज प्रतिनिधी लखन घांडेकर, कोल्हापूर.